नमस्कार. आज आपण एका अशा सणाबद्दल बोलणार आहोत जो फक्त नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर तो विजय, निसर्ग आणि आयुष्याच्या गोड कडू चवींचा एक अप्रतिम उत्सव आहे. चला तर मग गुढीपाडव्याच्या या आकर्षक गाथेमध्ये आणखी खोलवर जाऊया. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घराबाहेर एक अनोखा ध्वज उभारलेला दिसतो, ज्याला आपण गुढी म्हणतो. तो या सणाचं जणू काही हृदयच आहे. पण हा फक्त एक सजावटीचा भाग आहे की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे? चला, यामागचं रहस्य आज उलगडूया. तर सगळ्यात आधी आपण या सणाच्या मुख्य प्रतीकाबद्दल म्हणजेच गुढीबद्दलच जाणून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ समजला जातो. मग ही गुढी नक्की बनते तरी कशी? तर यासाठी एक उंच बांबू घेतला जातो. त्याच्या टोकावर एक रेशमी वस्त्र, कडुनिंब आणि आंब्याची पानं, साखरेची गाठी आणि त्यावर एक तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवलेला असतो. वरवर जरी ही रचना साधी दिसत असली तरी यातील प्रत्येक गोष्टीमागे एक खूप खोल अर्थ दडलेला आहे, जो आपण पुढे पाहणारच आहोत. आता गुढी तर समजली, पण हा सण आला कुठून? गुढीपाडवा हा फक्त एक सण नाहीये, तर तो अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथांचा एक सुंदर संगम आहे. या सणाची मुळं खूप खोलवर थेट ब्रह्मपुराणापर्यंत जातात. असं मानलं जातं की ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि काळाचं चक्र पुन्हा सुरू झालं. म्हणजे हा फक्त एका दिवसाचा नाही, तर सत्य आणि न्यायाच्या एका नव्या युगाचा म्हणजेच सत्ययुगाचा आरंभ होता. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या एकाच दिवसाशी अनेक वेगवेगळ्या कथा जोडल्या गेल्या आहेत. एका कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. दुसऱ्या एका कथेनुसार प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला. आणि इतिहासात पाहिलं तर याच दिवशी शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवून शालिवाहन शक या नवीन कॅलेंडरची सुरुवात केली होती. आणि मग येतो इतिहास. गुढीला विजयाचं प्रतीक मानलं जातं. असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्धात विजय मिळवला तेव्हा तो आनंद साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याची परंपरा सुरू केली आणि तेव्हापासूनच प्रत्येक मराठी घरात ही विजयाची पताका अभिमानाने फडकवली जाते. पण कथा फक्त इतिहासाच्या आणि पुराणांच्याच नाहीत. या सणाची नाळ जोडलेली आहे थेट आपल्या मातीशी, आपल्या शेतीशी. गुढीपाडवा साधारणपणे मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो, बरोबर? आणि हा काळ शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा असतो तुम्हीच विचार करा. एका बाजूला हिवाळी पिकाची म्हणजे रबी हंगामाच्या कापणीची लगबग सुरू असते, तर दुसऱ्या बाजूला मान्सूनपूर्व खरीप हंगामाची तयारी सुरू होते. म्हणजे बघा, गुढीपाडवा हा एकाच वेळी एका चक्राचा शेवट आणि दुसऱ्याची सुरुवात दर्शवतो. एकीकडे रब्बी हंगामाच्या यशस्वी कापणीचा आनंद साजरा केला जातो, तर दुसरीकडे येणाऱ्या खरीप हंगामाचं नियोजन सुरू होतं. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे खरं तर एक प्रकारचं ॲग्रिकल्चरल न्यू इयर आहे. या दिवशी शेतकरी आपल्या कष्टाचं फळ साजरा करतो, जमिनीची पाहणी करतो आणि येणाऱ्या पावसाळ्यासाठी पिकांचं नियोजन करतो. काही ठिकाणी तर या दिवशी जमिनीची पहिली नांगरणी करून नवीन कृषी वर्षाची सुरुवातही केली जाते. आणि हो, कोणताही भारतीय सण खाण्यापिण्याशिवाय पूर्ण कसा होईल, नाही का? चला तर मग बघूया गुढीपाडव्याच्या ताटात काय काय दडले. दिवसाची सुरुवात होते एका खास प्रसादाने, कडुनिंब आणि गोळ. आता वाटेल की हे काय कॉम्बिनेशन आहे, बरोबर? पण यामागे एक खूप सुंदर विचार आहे. कडुनिंबाचा कडूपणा हा जीवनातील दुःख आणि कठीण प्रसंगांचं प्रतीक आहे, तर गुळाचा गोडवा हा सुख आणि आनंदाचं. हे मिश्रण आपल्याला शिकवतं की येणाऱ्या वर्षात सुख आणि दुःख दोन्ही समानतेने स्वीकारा. आणि हो, बदलत्या हवामानात हे मिश्रण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप चांगलं असतं. आणि मग जेवणात गोड पदार्थांची तर अक्षरशः चंगळच असते. कोणाला नाही आवडणार मऊ लुसलुशीत पुरणपोळी किंवा ते केशर, वेलची घातलेलं श्रीखंड, मलईदार बासुंदी. हे सगळे पदार्थ नवीन वर्षाची सुरुवात गोड व्हावी या इच्छेचं प्रतीक आहेत. आता फक्त गोडच नाही, त्याला बॅलन्स करायला चमचमीत पदार्थही हवेत ना. गरमागरम पुरी आणि सोबत खमंग बटाट्याची भाजी किंवा कुरकुरीत कोथिंबीर वडी. हे पदार्थ जेवणाची लज्जत आणखीनच वाढवतात. आणि हे सगळं गोड आणि तिखट पदार्थ जेव्हा एका पारंपरिक थाळीमध्ये एकत्र येतात, आहा,
ते फक्त जेवण नसतं, तो एक संपूर्ण आणि संतुलित अनुभव असतो. आता आपण या सणाचे वेगवेगळे भाग पाहिले. कथा, शेती, जेवण. आता या सगळ्याला एकत्र जोडून बघूया, कारण इथल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत एक मोठा अर्थ दडलेला आहे. चला पुन्हा एकदा त्या घोडीकडे येऊया. आता आपल्याला कळेल की त्यातला प्रत्येक घटक काय सांगतो. कडुनिंबाची पानं आरोग्य आणि जीवनातील कटू सत्याचं प्रतीक आहेत. आंब्याची पानं सुपीकता आणि शुभ सुरुवातीचं. साखरेची गाठी आयुष्यातल्या गोडव्याचं. तर तो उलटा कलश घरात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. गुढी तर झालीच, पण घराबाहेर काढलेली सुंदर रांगोळी ती जणू काही नवीन वर्षाचं आणि सकारात्मकतेचं स्वागतच करत असते. आणि जमिनीला अर्पण केलेला नैवेद्य हा निसर्गाप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करतो. तमा या सगळ्याचा अर्थ काय? गुढीपाडवा म्हणजे फक्त कॅलेंडरचं पान उलटणं नाही. हा विजय, सृष्टीची निर्मिती, निसर्गाचं चक्र आणि जीवनातील गोड कडू अनुभवांना एकत्र स्वीकारून साजरा करण्याचा एक सुंदर उत्सव आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. आजच्या या धावपळीच्या मॉडर्न कॅलेंडरच्या जगात, जिथे सगळं तारखेवर चालतं, तिथे सूर्य, माती आणि पिकांच्या चक्राशी जोडलेल्या या नवीन वर्षाकडून आपण नक्की कोणती प्रेरणा घेऊ शकतो?